पावसाच्या सख्यांनो, सखी मंचच्या आजच्या पावसाच्या कविता, पावसाचे लेख, पावसाची गाणी आणि पाऊसच पाऊस या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. पाऊस म्हटलं की लहानपणी सोडलेल्या नावांपासून, गुलमोहराखाली घेतलेल्या भेटींपासून ते अगदी म्हातारपणी काय बाई हा पाऊस येतोय, बाहेर पडता येत नाहीये, इतक्यापर्यंतच्या सगळ्या आठवणी गोळा होतात. पाऊस हा जसा सजीव सृष्टीला हवा-हवासा आहे, तसाच सगळ्या निर्जीव सृष्टीला सुद्धा तो हवासा वाटतो आणि म्हणूनच पाऊस हा आपल्या सगळ्यांच्या मनामनातला पाऊस असतो. कोणी कधी-कधी पावसाच्या कविता म्हणून पाऊस व्यक्त करतो. कोणी कधी नुसतं रडून पाऊस व्यक्त करतो. पण खरा पाऊस जो असतो ना, तो अनेकदा आपलं हास्य लपवायला जसा असतो, तसाच कधी-कधी डोळ्यातले अश्रू लपवायलाही येत असतो. प्रसिद्ध नट आणि ज्यांच्यामुळे आपली म्हणजे आपण लहान असताना ज्यांचे चित्रपट बघून आपण मनमुराद हसलो, ते चार्ली चॅप्लिन असं म्हणतात, की "मी पावसात कधीही रेनकोट घालून जात नाही." त्याचं कारण म्हणजे माझ्या डोळ्यातले अश्रू लोकांना दिसू नयेत, म्हणून मला हा पाऊस हवा-हवासा वाटतो. मैत्रिणींनो, आज आपण सगळेजण ह्या पावसाच्या कविता, पावसाचे लेख ऐकून, बोलून आणि ह्या पावसात अकंठ न्हाऊन निघणार आहोत. उषाच्या फर्माईशीसाठी आसावरी सज्ज आहे, ऐकूया. नाही, आज खरंच फरमाईशचीच गाणी आहेत. त्यामुळं तुमच्या मनातला पाऊस सगळ्या माझ्या सख्यांचे लेख ऐकायचेच आहेत, आठवणी ऐकायच्या आहेत. पण त्यापूर्वी उषानी फरमाईश केलेली आणि माझ्या लाडके कवी रानकवी नादो महानोर यांचं कवितेचं गाणं होताना या माध्यमातून आपण दरवेळेस काहीतरी सादर करतो. तसंच आजही पावसाची कविता आणि जिचं छान गाणं तयार झालं अशी गाणं मी ऐकवणार आहेच. पण ते नेहमी म्हणतात त्यांचं आणि निसर्गाचं असं घट्ट नातं आहे. तसंच प्रत्येक कवी आणि त्याचा पावसाळा हा वेगवेगळा असतो. तो त्याच्या शब्दातून व्यक्त होतो. पण मोस्टली पावसाळा हा असा ऋतू आहे की कवीला स्फुरण चढण्यासाठी, कवीला लिहितं राहण्यासाठी एक निसर्गानं दिलेलंच वरदान आहे, माध्यम आहे. त्यातून तो लिहित असतो. त्या माध्यमातून ते म्हणतात, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. तसेच माझे आवडते कवी दवणे सर, आजच्या काळातील किंवा माझ्या काळातील म्हणता येतील असे. त्यांनी सुद्धा खूप छान रोमॅन्टिक अशी गाणी लिहिलेली आहे त्याच्यावर. त्यांच्या माध्यमातून पाऊस आणि प्रेम व्यक्त झालेली चारोळी सांगते. शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना, शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना, येशील तू सांगीन मी श्वासांना. ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे, त्या अनाम हिंदोळ्याला नवे देऊ कारे. तर या संदर्भात गाणं पुढे नेत असताना माझी स्वरचित चारोळी ऐकवते. आपल्या सख्यांची मैफल आज सजलेली आहेच. तुमचा पाऊसही आहे, तुमच्या मनातला पाऊस असणार आहे. तर पाऊस कोसळताना मैफल अशी सजताना, पाऊस कोसळताना मैफल अशी सजताना, कुंतलातून थेंब लाजती, कुंतलातून थेंब लाजती, गीत तुझे गाताना, गीत तुझे गाताना. ऐकूयात. घन ओथंबून येती, घन ओथंबून येती बनात रागू ओघिरती, घन ओथंबून येती बनात रागू ओघिरती, पंखावरती सर ओघळती, झाडातून झडझडती, घन ओथंबून येती बनात रागू ओघिरती, घन ओथंबून येती बनात रागू ओघिरती, घन ओथंबून येती नदीस सागर भरती, घन ओथंबून झरती नदीस सागर झरती,
डोंगर लाटा वेढीत वाटा, वेढीत मजला नेती, घन ओथंबुन येती, बनात राघू घिरती. घन ओथंबुन आले, पिकात केसर ओले. घन ओथंबुन आले, पिकात केसर ओले. आडोशाला जरा बाजूला, साजण छैल छबीला, घन होऊन बिलगला, घन होऊन बिलगला, घन होऊन बिलगला, घन होऊन बिलगला. घन ओथंबुन येती, बनात राघू घिरती. पंखावरती सर ओघळती, झाडातून झडझडती, घन ओथंबुन येती, बनात राघू घिरती. धन्यवाद. विनिता. थँक्स. छान असावरी नादो महानोरांचं गीत हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायलेलं हे गीत खरोखरच पुरुषाच्या मनात परवापासून रुंजी घालत होतं. पण पाऊस म्हटलं की वेगवेगळ्या कविता आपल्या मनात रुंजी घालायला लागतात. गाणी तर असतातच असतात. पण मला नेहमी जेव्हा मला आठवतं, मला माझे लाडके कवी कुसुमाग्रज आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, किंवा अनेक लोकांचे ते लाडके कवी आहेत. कुसुमाग्रज त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात की चिंब चिंब भिजतो आहे, चिंब चिंब भिजतो आहे, भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा पुन्हा रुजतो आहे, चिंब चिंब भिजतो आहे. अहो माझे तारणहार, अहो माझे तारणहार, जांभळे मेघ धुवार, तेवढा पाऊस माघार घ्या, तेवढा पाऊस माघार घ्या. आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या, आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या. म्हणजे निसर्गाचं हे जे चक्र आहे, व्युत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्याचं उदाहरण सांगणारी ही कुसुमाग्रजांची कविता. पाऊस म्हटलं की अशा अनेक कविता आपल्या मनात येतात. आपल्याला खूप गोष्टी सांगाव्याशा वाटतात, कारण पाऊस हा सगळ्यांचाच लाडका. काही लोकांना अजिबात पाऊस आवडत नाही. अशा लोकांना मला कित्येक वेळेला असं वाटतं की त्यांना आपलं भाग्य काय आहे हेच कळालेलं नाहीये. आणि म्हणून या पावसात, जर खऱ्या पावसात ज्यांना चिंब भिजता येत नसेल, त्यांनी आजच्या आमच्या या साहित्यरूपी पावसात भिजा आणि मजा करा. आपण पहिल्यांदा आज ऐकणार आहोत इथे आमच्या सखी मंचच्या ग्रुप मधली द यंगेस्ट क्वीन सुलभा गुप्ते हिला. ती इतकी उत्साही आहे की तिला कुठलीही गोष्ट सांगितली की मला असं वाटतं 5-1 मिनिटात तिच्याकडचं लिखाणच तयार असतं. अशा अनेक गोष्टी, म्हणजे तिच्या घरामध्ये जर कपाट बघितलं तिचं, तर कित्येक वर्षांच्या गोष्टी तिच्या लिहिलेल्या आहेत. आता आपण ती पुण्याला आल्यानंतर तिच्या सगळ्या त्या कविता, कथा याचं सगळं सॉर्टिंग करायला सगळेजण आपण एकदा एका पावसाळी दिवशी तिच्या घरी जाऊया आणि तिचं सगळं सॉर्टिंग करून देऊया आणि त्याच्या ई-कॉपीज काढूया असं आपण म्हणू. आणि सुलभा प्लीज, मी आता काय म्हणायचं, माईक तुझ्याकडे हँडओव्हर करते. धन्यवाद विनीता, ही संधी दिल्याबद्दल. पाऊस मनातला. आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात वेगाने पळणाऱ्या ढगांना पाहून महाकवी कालिदासाला विरह व्याकुळ यक्षाचा त्या ढगांबरोबर आपल्या दूरच्या पत्नीला संदेश पाठवण्याची कल्पना सुचली आणि मेघदूत महाकाव्याचा जन्म झाला. ढग उर्फ जलद म्हणजे संदेशवाहक ही कवी कल्पना 5व्या शतकातील आहे, म्हणजे तशी फारशी जुनी नाही. आषाढ म्हणजे पाऊस हे समीकरण. आषाढ सुरू झाला की आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात होते. पावसाचा पहिला संदेश, पहिली प्रतिक्रिया मोरांची. काळे ढग जमू लागले की आता पाऊस येणार म्हणून मोरांचा किलकारव सुरू होतो. ते थुई थुई नाचू लागतात, पावसाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करतात. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा ढगांना पाहून सुखावतो आणि पेरणीची लगबग सुरू करतो. हा पाऊस अनेकांच्या मनात अनेक निरनिराळ्या आठवणींची बरसात सुरू करतो. प्रियकर प्रेयसी दूर असले तर त्यांच्या मनात येते, दोघं एकत्र भिजत नसलो तरी दोघांच्या आठवणी एकच असतात. प्रेमी जनांच्या रोमांचक आठवणी जागृत करणारा हा पाऊस.
चित्रपट निर्मात्यांचा तर अत्यंत आवडता विषय. बहुतेक सिनेमांमध्ये चिंब भिजलेली नायिका असतेच. आता जरा कानावर हात ठेवा सगळ्याजणी, कारण मी आता गाणार आहे. विनीताला परवानगी विचारली होती आसावरीची मदत घेऊ का गायला, तर तिने काही उत्तर दिलं नाही. तेव्हा मौनम सर्वार्थ साधन गाणार आहे. ऐकू नका कोणी. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई, ओ सजना. अभिनेत्री साधनाच्या अप्रतिम अभिनयाने अजरामर झालेले गाणे. रिमझिम के तराने लेके आई बरसात, याद आए किसी से वो पहली मुलाकात. असं मी हसू नको किंवा ऐकू नको. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणीच हो पडेल बाई, गेला मोहन कुणीकडे, गेला मोहन कुणीकडे. या गाण्यावर मी लहानपणी नाच केला होता बरं का. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, एक अनजान हसीना से मुलाकात की रात. चित्रपटांना, नायक नायिकांना, गायकांना अजरामर करणारा. बघा, मीच कशी पावसात वाहवत गेले. थांबते आता, नाहीतर गाण्यांचीच बरसात सुरू होईल आणि तुम्ही सगळ्या उठून जाल. तर असा हा पाऊस प्रेमी जनांचा आवडता, विरही जनांना व्याकुळ करणारा, अनेक आठवणी जागृत करणारा, रोमांचित करणारा. वरील सर्व गाणी अत्यंत लोकप्रिय व त्यांच्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिस हिट. अगदी लहानपणीपासून ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा हे बालगीत माहित नाही असा मराठी माणूस सापडणे अशक्य. मुलांची पहिली ओळख पावसाच्या स्वागताची. पाऊस शब्द ऐकताच मी बालपणात शिरते. लहानपणी पावसात भिजणे, टपटप पडणाऱ्या गारा वेचणे, वादळ वाऱ्याकडे तर लक्षच नसायचे. आकाशात ढग गडगडले की कानांवर हात ठेवणे, लखकन वीज चमकली की घाबरून डोळे मिटणे व जवळ असलेल्या भावाचा किंवा बहिणीचा हात घट्ट धरणे. नंतर शाळेत जाऊ लागल्यावर आईच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम भिजत जाणे. शाळेत बाईंनी म्हणावे, अगं किती भिजलीस, घरी जातेस का? किंवा अति पावसामुळे शाळेला मिळणारी सुट्टी. रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातून थप थप उडवत चालणे. शाळा कॉलेजच्या वर्षा सहली मुद्दाम पावसात भिजण्यासाठी. त्याला वयाची अट नाही. लोणावळ्याचा बुशिडान धबधबा पावसाळ्यात पाहण्याची मजा औरच. भिजून घरी आले की आईने प्रेमाने म्हणावे, प्रेमाने डोके पुसून द्यावे, पटकन कपडे बदल, तुझ्यासाठी आले टाकून गरम चहा करते, जोडीला तुझी आवडती भजी करते. चहा पिता पिता अंगात आलेली ऊब आईच्या मायेचाच पुरावा. त्या भज्यांची चव अवीट. भजी खाता खाता पावसात कशी मजा केली त्याचे आईला वर्णन. रेनकोट छत्री न घेता बाहेर गेलेल्या कुटुंबियांची घरच्यांना काळजी. पाऊस धो धो पडतोय, सीमेवर सैनिक, माझे भाऊ, पुत्र, पती कसे असतील ती काळजी. सैनिक काय पावसाला भीतात, जे शत्रूला मृत्यूला भीत नाहीत. अशा प्रकारे मी वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या लोकांच्या मनात कशा पावसाच्या आठवणी येतात ते सांगितलं. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते, अपघातांची संख्या वाढते, अपघाताच्या बातम्या, दृश्ये, नद्यांना येणारे पूर, झोपडपट्टीवासियांचे नुकसान, नदीचे पात्र दिशा बदलण्याने होणारा हाहाकार मन व्यथित करतात. अशा मिश्र आठवणी जागृत करणारा हा पाऊस. पण मला पाऊस खूप आवडतो. त्याच्या येण्याने सृष्टीत आनंद पसरतो.
ग्रीष्माच्या कडक उन्हाने त्रस्त झालेली धरणी शांत होते, सुखावते. हिरवागार शालू नेसून नटून बसते. आता तिच्या उदरी बीज अंकुरणार असतात. पशुपक्षी किलबिल करून आनंद व्यक्त करतात. झाडे हिरवीगार होतात. नदी नाले दुथडी भरून वाहू लागतात. किती विविधरंगी आहे हा पाऊस. नुसते पावसाचे आगमन जवळ आले की आकाशात पांढऱ्या काळ्या ढगांची गर्दी होऊ लागते. त्यात निरनिराळे ढगांची उधळण होते. चित्रकाराने अनेक रंगी कुंचले वापरून केलेले मनमोहक चित्र. मी स्वतः निसर्गवेडी आहे, त्यामुळे हे सगळे समुद्र किनारी जाऊन पाहण्याचा मोह मला आवरत नव्हता. पावसाच्या प्रत्येक थेंबात एक मधुर संगीत आहे. पत्र्याच्या छपरावर पडणाऱ्या थेंबांचा नाजूक टपटप आवाज सांगतो, मी आलोय बरं का. तालबद्ध मधुर जणू तबला वाजवतो. खिडक्यांच्या तावदानांवर जोराने आपटणाऱ्या थेंबांचा काड काड आवाज जणू गर्व करू नका सांगणारा. चुकून उघड्या राहिलेल्या दारातून खिडकीतून वेगाने घरात घुसणारा बंडखोर मिश्किल त्रेधा तिरपीट उडवणारा, धो धो कोसळून घाबरवून सोडणारा. मला त्याच्या ह्या प्रत्येक रूपात सौंदर्यच दिसते. उद्या गवतातून रंगीबेरंगी फुले उगवलेली दिसणार असतात. पण निसर्गाचे सुद्धा काही अलिखित नियम असतात. पूर्वी 7 जूनला पहिला पाऊस यायचा. पाऊस 2 जूनला अंदमानात दाखल, 4 जूनला केरळपर्यंत पोहोचेल, 7 जूनला मुंबईला पोहोचेल, अशा रोज बातम्या दूरदर्शनवर नकाशे दाखवत. आम्ही पण खूप उत्सुकतेने बघायचो. आणि खरेच हवामान खात्याचा अंदाज चक्क बरोबर असायचा. बरोबर 7 जूनला पाऊस यायचा म्हणजे यायचा. आता मात्र हे चित्र बदलले आहे. गावांचे शहरीकरण, कारखाने, इमारती, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कारणांमुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. अगदी काही ठिकाणी तर टावर उभे करण्यासाठी डोंगर सुद्धा तोडून फोडून सपाट केले आहेत. त्यामुळे पावसाळी ढगांना अडवणारे डोंगर व झाडेच नाहीशी झाली. त्यामुळे पाऊस वेळेवर त्याच ठिकाणी पडेल असे सांगता येत नाही. ढग सरळ पुढे निघून जातात. मग नेहमीची येणारा हा पाऊस आता 7 जूनला येत नाही. 2-4 वर्षापूर्वी तर पुण्याला चक्क सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरूच झाला नव्हता. गुण्यागोविंदाने येणारे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतुचक्रच बदलले आहे. कुठेही केव्हाही पाऊस पडतो. मी मात्र सवयीनुसार 7 जूनला पावसाची अजूनही वाट पाहते. आम्ही जरी चित्रपटातले नायक नायिका नव्हतो तरी पाऊस सुरू झाला की मी व माझे पती मुंबईला मरीन ड्राईव्हवर पावसात भिजायला, समुद्राची भरती बघायला आवर्जून जातो. अगदी हातात हात धरून. हो, न जाणो का अडकणवी चमकली तर मिठी कोणाला मारायची, फक्त गाणे म्हणत नव्हतो. असा माझा आवडता पाऊस. अनेक आठवणींनी चिंब भिजवणारा, पुलकित करणारा. दरवर्षी सगळा जीवनपट मनचक्षूंसमोर उभा करणारा. माझ्या मनातील आठवणींचा पाऊस. धन्यवाद. कवी ग्रेसांची आई म्हणजे त्यांचे वडील हे अपंग होते आणि ते खिडकीशी झोपलेले असायचे. त्यांचं पलंग किंवा त्यांचा बेड जो होता तो खिडकीशी असायचा आणि एका संध्याकाळी त्यांची आई निघून गेली त्यांना एकट्यांना सोडून. त्यावेळेला त्यांना आठवलेली म्हणजे त्यावेळेला त्यांना किंवा ती सिच्युएशन आठवल्यानंतर त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. आणि त्यातली एक ओळ जी आहे ती कधीही आठवली तरी असं हुरहुरतं. म्हणजे अशी कल्पना फक्त ग्रेस ह्या माणसाला सुचू शकते. ती ओळ अशी आहे की मेघात अडकली किरणे, मेघात अडकली किरणे तो सूर सोडवित. अप्रतिम कल्पना. म्हणजे तुम्ही सूर म्हणा किंवा सूर्य म्हणा,
सूर्य त्या मेघातनं आलेला आहे असं ते दृश्य असू शकेल. जेव्हा आपण गाणं ऐकतो, एकांतेने ऐकतो आणि जेव्हा एकटेच असतो तेव्हा अशा अनेक प्रतिमा डोळ्यासमोरून सरकत जातात. आणि त्यातली ही प्रतिमा मला नेहमी आवडते, की मेघात अडकली किरणे तो सूर सोडवित होता. म्हणजे इथे त्यांना काय प्रतिभा आहे ही अशा प्रकारची अफलातून कल्पना ही म्हणजे कविवर्य ग्रेसांना खरोखर शतशः प्रणाम या एवढ्या एका ओळीसाठी मला नेहमी द्यावेसे वाटतात. खरंय. कुठल्याही साहित्यिकावर म्हणजे कलाकारावरती बोलायला लागलं की माझी जीभच थांबत नाही. खरं सांगायचं तर किती गोष्टी सांगण्यासारख्या असतात म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. मी यानंतर आपल्याला साहित्याच्या पावसात भिजण्यासाठी बोलवते आहे म्हणजे भिजवण्यासाठी बोलवते आहे छायाला. डॉक्टर छाया महाजन. लहानपणापासून पाऊस मनात ठाण मांडून बसलेला असतो. बालवयात येरे येरे पावसा म्हणत असताना पावसाला मनात रुजवलं जातं. त्याबरोबर त्या गीतातलं पावसासाठीचं अर्जाव करावं लागतं हेही नंतर जाणवतं. बालगीतासारखं ते अर्जाव कधी करावं लागेल असं मात्र वाटलं नव्हतं. उलट ढग येताच गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणाव्यात आणि तो येतो तेव्हा त्याला स्वतःत मुरवून घ्यावं असं मात्र नेहमी वाटायचं. पण अगदी नियमित आज्ञाधारक मुलासारखा 7 जूनला येणारा पाऊस बदलला. यावर्षी ठीक आहे, पण पुढच्या वर्षी वेळेवर यायचा हा, असं त्याला कितीही बजावलं तरी तो बदलाच नाही बेटा. मग त्याच्या अनियमिततेची जाणीव तीव्र व्हायला लागली. लिओनार्डो द व्हिन्सी म्हणाला होता, नेचर नेव्हर ब्रेक्स हर ओन लॉ. आणि इथं तर उलटच होतंय. मग वॉल्टर बजेट असं म्हणाला की टेकन ॲज अ होल द युनिव्हर्स इज ॲब्सर्ड. हे खरं आहे का? मग लक्षात आलं, अरेच्छा, ऋतूच बदलत आहेत. डिसेंबर मध्ये बेमौसमी कडुलिंब फुललाय, थंडीत गुलाबी वगैरे काही राहिलेली नाहीये. सगळी फळं, सगळ्या भाज्या, सगळ्या बेमौसमी येत आहेत हेही कळायला लागलं. आणि बऱ्याच गोष्टी कळल्याही नाही, कारण कदाचित जगरहाटीच्या बदलत्या ऋतूंमध्ये मी गुंतून गेले. बालपण किती छान असतं, कारण त्यात सगळ्याच ऋतूंना बरोबर घेऊन जगता येतं. पावसात भिजता येतं, साचलेल्या गढूळ पाण्याच्या डबक्यात उड्या मारता येतात, पाण्यात कागदी नावा सोडता येतात आणि उन्हाळा आला तर आजीच्या उबदार कुशीत उन्हाळ्याला थेट दाराबाहेर ठेवता येतं. हिवाळ्यात फुलणाऱ्या काट्यासाठी शेकडीवरची उखरी तयारच असते. पण कधी बदलले ऋतू ते कळलं नाही. मी स्वतःच गुंतले होते तेव्हा, की उन्हाळ व्यवहारात गुंतत गेले तेव्हा. या सगळ्यात मनातला पाऊस कुठेतरी दडी मारून बसला की काय हेही कळत नव्हतं. त्याची ओल मिळत नव्हती असं वाटत होतं, पण तसंही नाहीच. अगदी ती ओल मिळतच असणार, नाहीतर त्या उन्हाळ व्यवहाराला मी तोंड कसं दिलं असतं. आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर पावसाळी इंद्रधनुष्य नाहीशी होतात, त्याचे आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. तो तारुण्याचा काळ असतो किंवा कर्तृत्वाचा. तो अवघड घाट चढताना यशाचे ढग चक्क आनंदाचा पाऊस पडतात. वास्तविक तो ओंजळीत घेऊन जपून ठेवायला पाहिजे, पण कर्तबगारी दाखवण्याचा कैफ असा असतो की अशा वेळी अशा ओंजळीत तर काय आपण लाखोंनी भरून घेऊ असा माज असतो. पण पुढे ह्या ओंजळी भरता येत नाहीत. गंमत हे जेव्हा होत नाही त्यावेळेला याची जाणीव सुद्धा खूप उशिरा होते आणि मग नसीब से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता या म्हणीचा सुद्धा अर्थ लागायला लागतो. स्त्रीच्या आयुष्यात तर 90% वेळेला तिच्या डोळ्यांच्या ढगातलाच पाऊस वाट्याला येतो. जाशील तरुण माय, तिला माहेर समजावतं, तीही बापडी मान डोलावते. मराठी साहित्यात अशा स्त्री व्यक्तिरेखा इतक्या आहेत, फक्त वाचायला डोळे आणि जाणवून घ्यायला मन पाहिजे. मी ग. दी. माडगूळकरांचं ललित गद्य वाचत होते. त्यात त्यांच्या बहिणीचं व्यक्तिचित्र आलेलं आहे. भारतीय स्त्री जीवनाचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. तुम्ही पण कदाचित वाचलं असेल. अक्का म्हणून त्यांच्या बहिणीचं आहे. ते व्यक्तिचित्रण कुठल्याही अ ब क स्त्रीचं असू शकतं.
किंबहुना ते स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारं आहे. भगिनी भाव जर आपल्या मनात जागता असेल तर अशी अनेक वेदनादायी व्यक्तिचित्रणी घटना आपल्या डोळ्याच्या मुलवत्या ठेवतात. प्रसंगी तशा स्त्री जीवनाचं चित्र एक एक दिवस निसवून जातो, उदास करून जातो. खरं तर आता आपण ऐकलं इतकं की खरं तर पाऊस म्हणजे प्रेम, रोमांस हे समीकरण आहे. प्रणयाला जन्म घालतो तो पाऊस आणि पर्यावसनही एवढ्या कविता आहेत प्रेमाच्या, पावसाच्या आणि प्रेमाच्या. बाहेर ढग म्हणणं जब चली थंडी हवा म्हणून तुम या आये असंही होतं. अर्थात हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. ही विरही आठवण हुरहुर लावून भूतकाळात रमवणारी आणि रम्य असते. हम ना रहेंगे तुम न रहोगे फिर भी रहेगी निशानिया हे राज कपूरनं पडत्या पावसात म्हटलेलं गाणंही विसरणं अवघड आहे. बाहेर ढग जमा व्हायला लागले की मनातला पाऊस आठवणींनी भिजवून घेतो. त्यातून बाहेर पडून आपण वर्तमानात येतो खरे, पण त्यावेळेला आपण विलक्षण कोमल झालेलो असतो, शांत, तृप्त आणि कधी अतृप्तही. ही अधुऱ्या प्रेमकहाणी अश्रूंनी भरून गेलेल्या असतात, पण प्रेमाचा गंध मात्र दरवळत असतो. वय वाढत जातं तशा कोमल भावनांचा लोप होतो खरा. अनुभवांना रापलो की कोमल भावना क्वचितच पृष्ठभागी येतात. माझ्या बाबतीत जीवनाच्या प्रवासात कधीतरी चक्क शब्दांचा पाऊसच माझ्या मनात उगवला अचानक. मी इंग्लंडला असताना, आणि इतकी वर्ष माझ्या मनात शब्दांचा पाऊस सुरूच आहे. त्यासाठी त्या देवाची आणि निसर्गाची मी कृतज्ञ आहे. कदाचित लहानपणीच ह्या पावसाची चाहुरी मला लागली होती, पण पुन्हा हरवल्या वाटाने ते निघून गेले. कुठल्याशा टोचणाऱ्या दुःखानं तो शब्द पाऊस मनात भरून आला आणि शब्दांनी माझा पदर भरून टाकला. आजही एवढ्या वर्षांनी तो माझी साथ सोडत नाही. तो बोलवताच येतो असं नाही, पण सारखा रिमझिमत कोपऱ्यात उभा असतो. कदाचित प्रियकरही नसेल इतका साथ देणारा. मी त्याच्या लपेटीत जाते तेव्हा तो कागदावर झरझरत असतो. आम्ही एकजीव होतो. शेवटच्या शब्दावर तो सुटून जातो. मी तृप्ती अनुभवते. आजूबाजूच्या घटना, वेदना, दुःख, हिंसा, छळ, विरह सगळं कळत नकळत जाणवत असतं, पण शब्दात व्यक्त होत नाही. तेव्हा ते या पावसानं बांधून ठेवलेलं असतं. माझ्या मनात शब्द पाऊस राहायला एक पावसाळ्यांसह. धन्यवाद. छान 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 छान. थ्री डायमेन्शनल इफेक्ट दिलास छाया पावसाला तू. रिअली 3 डायमेन्शनल इफेक्ट म्हणतात त्याला. म्हणजे सुरुवात आपण जे काही करतो आहोत ते एनीबडी कॅन सी की कसं काय पावसाचं चित्रण आणि तुझ्या मनातलं तुझ्या बरोबर असलेल्या पावसाचं चित्रण तू इतक्या समर्पकपणे करू शकतेस. खरंच खूप छान वाटलं आणि वेगळा अनुभव मिळाला तुझ्या या ललित बंधातनं. असेच छान छान ललित बंध लिही आणि आमच्यापर्यंत पोचवत राहा. नाही, पण तू दिलेल्या विषयाने माझं एक आणखी ललित गद्य तयार होणार. थँक्यू. ललित बंध कर त्याचे. बंध म्हणजे यू हॅव टू परफॉर्म म्हणजे आकाशवाणीवर किंवा या ह्याच्यावरती ते वाचतेस जेव्हा त्याला ललित बंध म्हणते. तर मैत्रिणींनो, आपण आपल्या वेगवेगळ्या पावसांच्या कथा इथे सांगतो आहोत. सुलभाने मगाशी उल्लेख केलेल्या मला मेघदूताबद्दल क्षणभर फक्त आपल्याशी बोलायचं आहे की मेघदूत हे सगळं काव्यच ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत आषाढस्य प्रथम दिवसे, आषाढ सुरू झाला की आपल्याला आठवतो तो कवी कालिदास. म्हणजे फक्त कवी कालिदासांचं नाव घेतल्यानंतर आपण पावन होतो असं मला अनेकदा वाटतं. मेघदूताचे 2 अनुवाद मी
वाचले, अनेक वेळेला ते पाठही केले, कारण मला कुठे-कुठे ते परफॉर्म करायचे होते म्हणून. पण त्याच्यामधला शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद मला अधिक हवाहवासा, अधिक जवळचा वाटतो. खूप सोप्या-सोप्या सुनीत या काव्यप्रकारात त्यांनी तो लिहिलेला आहे आणि हा कवी कालिदासांनी रंगवलेला जो मेघदूत आहे, तो खरोखर जर आपण आत्मसात करायला लागलो, तर आता म्हणजे आता जी संदेशवहन यंत्रणा आहे, जे आपण वायफाय किंवा WhatsAppच्या माध्यमातून एकमेकांच्या पर्यंत आपण पोहोचवत असतो, ते कवी कालिदासांनी किती दूरदृष्टीने तेव्हा लिहिलेलं आहे बघ. त्यांनी फक्त एका मेघाकडनं ते निरोप पाठवलेला आहे. त्याच्या एका विरही यक्षानी तो पाठवलेला आहे. त्याच्या हातनं काहीतरी चूक होते. त्याच्या पहारेकऱ्या म्हणजे तो पहारेकरी असतो आणि त्याच्या हातनं चूक होते म्हणून त्याला शाप मिळतो राजाकडनं आणि त्याला तडीपार व्हावं लागतं. त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्याची प्रिया घरी आहे आणि तो मात्र गावाबाहेर लांब जातो आहे शिक्षा भोगायला. आणि मग पावसाचे दिवस जेव्हा येतात तेव्हा त्याला तो मेघ समोर, काळ्या कभिन्न मेघ समोर दिसतो आणि तो ते सगळं वर्णन करत करत तो मेघ कसा जातो, म्हणजे त्याचा जो प्रवास संपूर्ण अलकापुरीपासूनचा आहे, तो अप्रतिम प्रवास मेघदूतामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये तो प्रत्येक ठिकाणचं वर्णन करतोय, की अशा ठिकाणी तू पोहोचशील आता, की जिथे मोर नाचत आहेत. पहाटे रमणींनी रांगोळ्या घातलेल्या आहेत आणि अशा ठिकाणी जाताना त्याच्यावरती तू पाऊस पाडून तिथे तू थांबू नकोस. क्षणभरही तू थांबू नकोस. कारण की त्या सुवासिनींनी घातलेल्या रांगोळ्या तू तिथे पाऊस म्हणून बरसलास तर त्या वाहून जातील. अशा छोट्या-छोट्या कल्पना आणि अप्रतिम असं हे काव्य मला तर वाटतं संस्कृतमध्ये मी जेव्हा संस्कृत शिकत होते, तेव्हा मी ते संस्कृतमध्ये वाचलं. त्यावेळेला मला इतकं झेपत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी झेपायला लागलं. संस्कृतही झेपतंय आता आणि मराठी तर काय शांताबाईंनी अप्रतिम अनुवाद केलाय. कुसुमाग्रजांचा अनुवादही छान आहे. पण जसं छायानी आत्ता लेखन दिलं आणि मी म्हटलं त्याला 3 डायमेन्शनल इफेक्ट आहे. तसा कुसुमाग्रजांच्या प्रत्येक लिखाणाला 3 डायमेन्शनल इफेक्ट असतो. ही कुठची म्हणजे त्या तुमच्या मनात जी कल्पना आहे, त्याला एका वेगळा टर्न देऊन ते आपल्या समोर तो सादर केला जातो किंवा त्याचं जे शब्दार्थ आहे, तो आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने येतो. असं त्यांचा मेघदूताचा अनुवाद त्यांनी केलाय. आपण कधीतरी एकदा मेघदूतावरती सेशन घेऊया आणि त्यातल्या सगळ्या बऱ्याचशा म्हणजे तो जोडला जाईल. तो एकूण 184 वगैरे ओव्या आहेत त्या. स्टॅन्झाज आहेत ते. त्यातल्या आपण ज्या जोडल्या जातील त्या आपण बोलूया त्यावेळेला. आणि माझी एक मैत्रीण आहे धनश्री गणात्रा म्हणून, ती त्या गाते त्यातल्या काही ओव्या. तर तिला आपण त्या कार्यक्रमाला नक्की बोलवू. आषाढ महिन्यात जो करू तेव्हा आपण आषाढस्य प्रथम दिवसे कवी कालिदासावर आणि छाया तू चांगलं तेव्हा कवी कालिदासावरती बोलायचंयस मी आत्ताच सांगून ठेवते तुला. त्यामुळे लिहायलाच लागतो आता. यानंतर आपण मी इथे आमंत्रित करते आहे नंदिनीला. हॅलो. खरं तर आज आहे पावसाचा दिवस आणि सगळेजण पावसावर बोलतायत. पण मला विनीताने सांगितलं की तुला जे काय वाचायचंय ते तू वाचू शकतेस. माझा विषय थोडा वेगळा आहे. मी सांगितल्याप्रमाणे स्त्री व्यक्तिरेखा, एक स्त्री व्यक्तिरेखा अशा स्त्रिया की ज्यांच्या आयुष्यात पावसाळा नाहीच म्हटलं तरी चालेल. तर अशा एका स्त्रीचं जीवन की जिचं जीवन उजाड झालंय आणि आता हा जो तिचा आयुष्यातला उजाडपणा मी आपल्या समोर व्यक्त केला, तर त्यानंतर येणाऱ्या पावसांच्या कवितांना किंवा लेखांना अजून जास्त उठावदारपणा येईल असं मला वाटतं. तर ह्या ज्या मी कथा सांगतेय त्या सगळ्या सत्य कथा आहेत आणि त्या स्त्रिया सध्या हयात पण आहेत विशेष म्हणजे, आणि माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. तर माझी पहिली ही नायिका आहे, ही या कथेचं नाव आहे त्रिवेणी. दिसायला तशी ती देखणीच आहे. वर्ण सावळा असला तरी तिचे लांब सरळ नाक पाहता क्षणीच डोळ्यात भरते. नाकावरून नजर निघाली किती दृष्टीस पडतात ते तिचे 2 मोठे टपोरे डोळे, स्वच्छ पांढरे शुभ्र आणि निरागस. त्यावरही कडी म्हणजे काळेभोर लांब सडक केस. शिवाय हुशारीचं ते चेहऱ्यावर होतं ते वेगळंच. रूप, गुण आणि विद्वत्ता या तिन्हींचा संगम तिच्या ठिकाणी झाला होता. म्हणूनच की काय तिच्या आई वडिलांनी तिचं नाव त्रिवेणी ठेवलं असावं. मराठवाड्यातील एका खेड्यातील आणि एका सधन कुटुंबात जन्मलेली त्रिवेणी. खेडं म्हणजे एवढं खेडं की तिथे शाळा फक्त 7वी पर्यंतच होती. गावामध्ये बस वगैरे काही येत नसे. तसे काही फार गावाला जायचे वगैरे पण काम पडायचे नाही
आणि अगदीच कुठे लग्न कार्याला वगैरे जायचे असेल तर तेही जवळपासच कुठेतरी असे. बैलगाडी काढली की झाले, घरचीच गाडी, घरचेच बैल, गडी वैरण सगळं घरचं, असा त्यावेळेसचा एकंदर थाट होता. आई घरीच असायची, घर भरलेलं होतं, दूध दुभतं, शेतीवाडीचा पसारा होता. वडील शेती बघायचे आणि पांडे पण करायचे. म्हणजे कुणाची काही शेताची कामं, 7-12चे उतारे लिहून देणं, शेताची मोजपट्टी करणं, ही सगळी कामं ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत चालत असत. त्रिवेणी हुशार होती, 7वी पास झाली. आता पुढे पुढे काय करणार? गावामध्ये तर शाळा नव्हती. तिचे सगळ्यात लहान काका शिक्षक होते. ते त्यावेळी परभणीला राहत असत. परभणी जिल्ह्याचे गाव होते. त्रिवेणीच्या वडिलांना बरेचदा कामानिमित्त परभणीला जावे लागे. काकांनी मोठ्या भावाला सांगून त्रिवेणीला आपल्याकडे ठेवून घेतले. तिने निदान मॅट्रिक पर्यंत तरी शिकावे अशी त्यांची इच्छा होती. 8वी आणि 9वी 2 वर्ष छान पार पडली. काकांनाही एक मुलगी होती, ती बरीच लहान होती आणि त्रिवेणीचे आणि तिचे छान जमायचे. त्रिवेणी मॅट्रिकला गेली आणि काकांची दुसरीकडे बदली झाली. आता पुन्हा त्रिवेणीच्या शिक्षणाचा प्रश्न आला. 1च वर्ष राहिले होते. ती मॅट्रिकला गेली होती, मन लावून अभ्यास करत होती. पण आता काका तिथे नाही तर मग तिला ठेवणार कुठे? मामा म्हणजे तुझा भाऊ मदतीला धावला. तो परभणीतच राहत होता. मामी म्हणाला की आम्ही ठेवून घेऊ त्रिवेणीला, 1 वर्षासाठी तिचं शिक्षण का बंद करता? त्रिवेणी 2ऱ्या वर्गात मॅट्रिक पास झाली. त्यावेळी 2ऱ्या वर्गालाही खूप महत्व होतं. पण शिक्षण झाल्यानंतर काय, ती पुन्हा खेड्यात आली. लग्नाचे वय झाले, आता लग्नाचे बघायला हवे. त्रिवेणीची एक आत्या गावातच दिलेली होती. ती लग्न झाल्याबरोबर काही दिवसातच गेली. मूल बाळ वगैरे काही झाले नाही. आणि मग त्या आत्याच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले. त्यांना मुले बाळे झाली आणि त्यांच्या एका मुलाबरोबर त्रिवेणीचे लग्न करून द्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण आजीने नकार दिला. आजी म्हणाली की माझ्या मुलीचा संसार त्या घरात फळाला आला नाही, मी तिथेच पुन्हा माझे नात देणार नाही, तिने स्पष्ट सांगितले. हळूहळू 2 घरांमध्ये दावेदारी सुरू झाली. आत्या गेल्यापासून सख्य तर नव्हतंच, पण आता संबंधही बिघडले. मुलीच्या बाजूने नकार मिळाल्यामुळे त्या लोकांना आपला अपमान झाल्यासारखे वाटले. आणि एक दिवस काय झालं, सकाळी उठल्याबरोबर पोलीस घरी आले. हातामध्ये बेड्या होत्या आणि पांडेपण करणाऱ्या त्रिवेणीच्या वडिलांवर खोटे नाट्य बालन आणले गेले. औरंगाबादच्या जेलमध्ये 6 महिन्यासाठी त्यांना तुरुंगवास झाला. घरची सगळी जबाबदारी मोठी त्या नात्याने त्रिवेणीवर पडली. बहीण भाऊ होते पण लहान होते. आई अडाणी, ही शिकलेली असल्यामुळे व्यवहार बघू शकत होती. 2 काका होते पण दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी होते. त्रिवेणीला एक मामा होता, पण तो त्याच्याच घरच्या अडचणींमध्ये गुरफटला होता. लहानच गाव ते, आजूबाजूचा परिसर ओळखीचा, सगळीकडे बदनामी झाली. त्रिवेणीच्या वडिलांनी मुकाट्याने शिक्षा भोगण्याचे ठरवले. आणखी कोर्ट कचेऱ्या करून, वकिलाची भरती करून घरादाराच्या वाटोळी करण्यापेक्षा ते मूग गिळून गप्प बसले. 6 महिन्यांनी ते परत आले, पण आता त्यांना सांभाळण्याची आणखी एक जबाबदारी त्रिवेणीवर आली. लग्नाचा विषय मागे पडला. तिला वाटले आपण नोकरी करावी आणि तिला गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी लागली. घर हळूहळू पूर्वपदावर येत चालले, पण नियतीने पुन्हा दुसरा फासा टाकला. त्रिवेणीची बदली एका आडवाटेच्या गावी झाली. आधीच हे खेडे आणि तिथून बाहेर पडणे मुश्किल, आणि परत पुन्हा एकदा ताठ्या मुलीची बदली अशा आडगावी झाली की ज्याचे नावही कधी ऐकले नव्हते. तिथे जायचे असेल तर बैलगाडी, बस, ट्रेन असा सगळा प्रवास करून जावे लागेल. तरण्या ताठ्या देखण्या मुलीला पाठवायचे वडिलांनी नाकारले आणि नोकरीचा राजीनामा द्यायला लावला. इथून मात्र पुढे तिच्या आयुष्याची फरफट व्हायला सुरुवात झाली. दिसायला सुंदर असूनही, शिकलेली असूनही लग्न जमणे मुश्किल झाले. स्थळे येत, मुलीला पाहून जात आणि नंतर नकार येईल. वडील आधीच खचले होते, आता आणखीच खचले. स्थळे पाहण्याचा वेग मंदावला आणि लग्न लांबत गेले. लहान्या दोन्ही काकांच्या मुली लग्नाच्या होत्या. एकत्र कुटुंब होते. त्रिवेणी सगळ्यात मोठी असल्यामुळे तिचे लग्न झाल्याशिवाय काकांना
त्यांच्या मुलींचे लग्न करता येईना. इथेच पुन्हा एकदा त्रिवेणीच्या आयुष्याने आणखी एक वळण घेतले. दोन्ही काकांनी मिळून खटपट करून तिचे लग्न करून दिले असते, मदत केली असती, तर काहीतरी वेगळे आणि काहीतरी चांगले घडले असते. पण तसे झाले नाही. आधी मधले काका वेगळे निघाले, त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न केली. इकडे त्रिवेणीचे वय वाढतच गेले. कालांतराने धाकटे काकाही वेगळे निघाले, त्यांनीही त्यांच्या मुलीचे लग्न केले. पूर्वीच्या काळी एका ठराविक वयाच्या आत मुलीचे लग्न झालेच पाहिजे असा एक अलिखित दंडक होता. आणि आता तर त्रिवेणीने किशी ओलांडली होती. तिच्या रंगरूपाची रया गेली होती. सगळी हुशारी घरातला पसारा आवरण्यात आणि घरकामात खर्च होऊ लागली. जशी ही जबाबदारीने कामे करू लागली, तसे आईनेही हळूहळू कामातून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. मध्येच कोणीतरी एखादे स्थळ सांगे, जास्त करून सहसा बिनशोचित स्थळे येऊ लागली. एखादा प्रथमवर असाच, तर मुलाचे लग्न अजून का झाले नाही, काय कारण असावे, म्हणून चर्चेला ऊत येईल. मग मुलीबद्दलची चर्चा तर विचारच नका. एखादा येऊन पाहून जाईल, पण नंतर काही हालचाल होत नसे. यातही आणखी काही दिवस गेले. त्रिवेणीच्या मोठ्या आत्याची मुले मुली साधारणतः एकच वयाचे होते. सगळ्या मुलांमुलींची लग्ने झाली होती, संसार सुरू होते. सुट्टीत ते मामांकडे गावी येत. आत्याच्या दोन्ही मुलांनी ठरवले की काहीही करून त्रिवेणीचे लग्न आपण जमवून द्यायचे. सारखं मामाच्या मागे लागला. ते म्हणाले, मामा, त्रिवेणीला आमच्याकडे नागपूरला पाठवून द्या. एखाद्या विवाह संस्थेत नाव नोंदवून देऊ. रोज सकाळ दुपार संध्याकाळ मुले बघण्याचा सपाटा लावू. बघा, 1 महिन्याच्या आत त्रिवेणीचे लग्न दाखवतो की नाही ते. ही कल्पनाच मामांच्या पचनी पडण्यासारखी नव्हती. मराठवाड्यासारख्या भागातील एका खेड्यातून एवढ्या लांब नागपूरला जायचे, इथेही कुठल्या तरी विवाह संस्थेत नाव नोंदवायचे, ज्यांचा कुणाचा काही आगापीछाही माहित नाही, अशी मुले दिवसातून रोज हिला आपल्या मुलीला बघायला येणार. छे, शक्यच नाही. मामांच्या अंगावर पाल पडल्यासारखे झाले. पण आता भाच्यांना काहीतरी सांगणे तर भागच होते. छे, असा मुलगा माहितीतला वगैरे नात्या गोत्यातला नसला तर मला चालणार नाही. मुलगा कसा आपल्यापैकी असावा, घरंदाज असावा, असे त्यांनी सांगून टाकले. आणि या त्यांच्या वृत्तीमुळेच गावामध्ये सगळ्या नातेवाईकात काही पाहुण्यामध्ये त्यांची चितू होत होती. पण भाचे गप्प बसले नाही. एक दिवस अचानकच धाकटा भाचा आणि त्याची बायको दोघेही आले. त्यांनी एक प्रपोजल आणले होते. त्या धाकट्या भाच्याच्या बायकोची एक बहीण होती. त्या बहिणीला मूल बाळ काहीच नव्हते. लग्नाला 20 वर्ष झाली होती. आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न करावे, मूल बाळ होईल, घराण्याला वारस मिळेल, अशी इच्छा तिने आपल्या बहिणीजवळ म्हणजे या धाकट्या भाच्याच्या बायकोजवळ व्यक्त केली. आणि त्या दोघांनाही एकदम आठवण झाली ती त्रिवेणीची. त्यांना म्हटले, काय हरकत आहे, दोन्ही घराणी सारखीच होती. त्यांच्या तोलामोलाची होती. घरी शेतीवाडी भरपूर होती. त्यांच्यासारखे खेड्यात घर होते. घरात इतर माणसेही कोणी नव्हती. आई वडील नव्हते. बहीण भाऊ सगळे आपापल्या संसारात होते. ही पहिली बायको कागदोपत्री घटस्फोट देणार होती, म्हणजे दुसऱ्या लग्नाला परवानगी मिळावी म्हणून. तो नवरा हिला म्हणजे पहिल्या बायकोला तालुक्याच्या गावी एक घर घेऊन देणार होता. आपल्या बहिणीच्या एका मुलाला ती सांभाळत होती. म्हणजे ती तालुक्याच्या गावी त्या आपल्या मुलाला घेऊन राहणार होती आणि गावाकडच्या घरात त्रिवेणी आणि तिचा नवरा राहणार. असे सगळे ठरले. खूप सारा विचार करून त्रिवेणीचे वडील त्यांचे घर बघायला गेले. शेवटी त्रिवेणीला सवतीवर द्यायला ते तयार झाले. तेही मुलगा माहितीतला नात्यातला होता म्हणून. त्या सवतीने आणि तिच्या नवऱ्याने म्हणजे ज्यांचे स्थळ त्रिवेणीसाठी बघितले होते, त्यांनी स्पष्ट सांगितले, आम्ही हा जो घटस्फोट घेत आहोत तो फक्त कागदोपत्रीच असेल. आमचे दोघा नवरा बायकोंचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तिला जरी तालुक्याच्या ठिकाणी घर घेऊन दिले, बहिणीचा मुलगा तिच्या जवळ राहत असला, तरी हे गावाकडचे घर तिचे हक्काचे आहे. माझ्यावर तिचा हक्क आहे. तिला वाटेल तेव्हाही ती इथे येईल. तिला हवे तेवढे दिवस राहील. आम्हाला मूल हवे म्हणून आम्ही या दुसऱ्या लग्नाचा विचार करतो आहोत. मला सुद्धा वाटेल तेव्हा मी मधून मधून तालुक्याला तिच्याकडे जात जाईल. पण एवढे सगळे असले तरी तुमच्या मुलीला काहीही कमी पडणार नाही. त्या तिच्या गावाकडच्या घरावर तिचा पूर्ण हक्क असेल. ती स्वतंत्र असेल. आम्ही तिची काळजी घेऊ. त्रिवेणीच्या वडिलांनी विचार केला, काय हरकत आहे. त्यांना त्या घराची आणि त्या मुलाची भुरळ पडली.
त्यांना वाटले एकदा तिला मूलबाळ झाले की मग आपोआपच याचा तिच्याकडे ओढा वाढेल आणि तो रमेल. त्रिवेणीचा सुखाचा संसार सुरू होईल. आणि मग एक चांगला असं मुहूर्त बघून त्रिवेणीला घेऊन तिचे आई वडील त्यांच्या गावी गेले. त्यांचे पूर्ण कुटुंब, त्रिवेणीचा मामा आणि जवळची काही 1-2 माणसे, बस एका देवळात अगदी साध्या पद्धतीने दोघांनी एकमेकांना हार घातले आणि त्रिवेणीचे लग्न झाले. आई वडील आपल्या घरी परत आले. त्यावेळी फोन नव्हते. त्रिवेणीचे गावही तसे लांबच होते, त्यामुळे असे फारसे काही कुणी येणार जाणार नसायचे. त्यामुळे निरोपही मिळायचा नाही. असेच कधीतरी एखादे खुशालीचे पत्र. 6 महिने झाले आणि एक दिवस अचानक त्रिवेणी एकटीच वापस आली. मला तिथे राहायचे नाही, मला मूल नको, मला तो संसारही नको, असे तिने स्पष्ट सांगितले. नंतर असे कळले की तिच्या सवतीला जरी तालुक्याच्या गावी घर घेऊन दिले तरी ती सारखी गावाकडे येईल. नवराही तिच्याकडे जाईल. त्यांच्या संबंधात काहीही फरक पडला नाही. काहीही फरक पडला नव्हता. कवच जर नसेल तर त्रिवेणीचा नवरा तिला विचारेल आणि मग ते सगळे त्रिवेणीला असह्य होईल. त्याचा स्पर्शही तिला नकोसा वाटेल. एकंदर सगळ्या प्रकाराची तिला घृणा, किळस वाटू लागली. तरी पण लोकापवादाला भिवून आई वडिलांनी तिला सांगितले आणि वडील तिच्या घरी घेऊन गेले. समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या आणि तिला ते तिथे सोडून आले. 15 दिवस झाले आणि पुन्हा एक दिवस त्रिवेणी एकटीच सगळे सामान घेऊन हजर. मी पुन्हा तिथे त्या घरात जाणार नाही, पाऊलही टाकणार नाही, असा निश्चय करूनच ती आली. त्रिवेणी आई वडिलांची सेवा करीत राहिली. सगळा कारभार तिच्या हातात गेला. बहिणींची भावांची लग्ने झाली. ते त्यांच्या संसारात रममाण झाले. तरी त्रिवेणीची घरातील लुडबुड नंतर नंतर त्यांना सहन होईनाशी झाली. आई वडील वारले. बहिणीच्या भावांच्या मुलांची लग्ने झाली. त्यांना नातू झाले. हळूहळू त्रिवेणीने सगळीकडे जाणे वर्ज केले. या सगळ्यांपासून ती वेगळी पडली. एकटीच ती त्या खेड्यामध्ये राहू लागली. शेतीचा थोडाफार माल येईल, मधून मधून एखादा भाऊ येऊन जाईल, काहीतरी सोय करीत असे. खेडी पण हळूहळू ओस पडायला लागली आणि त्या ओसाड गावात त्रिवेणी एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटी राहू लागली. मी कुठेही आणि कुणाकडेही जाऊन राहणार नाही, हा तिचा निश्चय होता. अगदीच काही कार्याच्या निमित्ताने फक्त बहिणीकडे किंवा भावाकडे ती जाईल, पण 2 दिवस. आता त्रिवेणीचे वय सध्या 80च्या जवळपास आहे. डोळ्यांना नीट दिसत नाही. एका बहिणीने जबरदस्तीने आपल्याकडे नेऊन तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेतले. तेव्हा मात्र महिनाभर तिला बहिणीकडे राहावे लागले. काय भाव होते तिच्या जीवनाचे, कोणत्या जन्माचे हे फळ होते. आयुष्यभर कष्ट कष्ट आणि कष्टच. विशेष म्हणजे त्यातही आनंद आणि समाधान मानून घेणे. मिळत तर नव्हतेच, पण मानून घ्यायचे. एकटे राहणे, स्वतःचे अस्तित्व, स्वाभिमान कायम राखणे, कोणत्या रसायनातून बनली होती ती. तिनेही काही स्वप्न पाहिली असतील, तिलाही काही भावभावना असतील. कुठे होता तिच्या स्वप्नांचा राजकुमार? शेवटी ही पडद्यामागची नायिका पडद्यामागे विरून जाणार. काय प्रयोजन होते तिच्या जन्माला येण्याचे? का नाही मिळाला तिला कुणी गॉड फादर किंवा गॉड मदर? आता तिच्या आयुष्यामध्ये ह्या ज्या एवढ्या सगळ्या घटना घडल्या, त्याला जर परमेश्वराकडून खरोखरच न्याय मिळणार असेल तर तिला काहीही त्रास न होता परमेश्वराने अलगदपणे तिला उचलून न्यावी, एवढीच सदिच्छा मी व्यक्त करू शकते. धन्यवाद. पाऊस जेव्हा श्रीमंत घरी पडतो त्यावेळेला तो आनंद देणारा असतो आणि पाऊस जेव्हा गरीब घरी पडतो तेव्हा तो प्रत्येक डोळ्यातनं पाणी आणतो. त्याच्यामुळे खरोखर डोळ्यातनं एखाद्याच्या पाणी येईल ऐकून सुद्धा. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावरती जर आली तर आपण ह्याच्यातनं कसं बाहेर पडू हा सुद्धा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारू शकणार नाही. इतकी भयानक परिस्थिती आणि अवस्था आहे. पण पावसाच्या संदर्भात जर आपण बोलत असलो तर मी आता म्हटलं तसं की पाऊस जेव्हा श्रीमंत घरी येतो तेव्हा तो आनंद देऊन जातो आणि पाऊस जेव्हा गरीब घरी येतो तेव्हा तो त्यांचं सगळं धुवून येतो. काही वर्षापूर्वी पुण्यात 2 वर्षापूर्वीच पुण्यामध्ये प्रलय झाला
पुणे हे 1962 साली पूर आला त्यानंतर कधीच असं कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटीमध्ये अडकलेलं नव्हतं. त्यामुळे पुण्यातल्या लोकांना सतत आनंदी म्हटलं जातं. त्याचं कारणच असं आहे, की पुण्यामध्ये कुठलीही एक्स्ट्रीमिटी कधीही येत नाही. पाणी नसतं, झोपडपट्टीमध्ये कधीतरी पाणी शिरतं इथपर्यंत ठीक आहे. पण 2 वर्षापूर्वी जो पाऊस झाला त्यांनी हाहाकार माजवला होता. त्याच्या कथा अजूनही ऐकायला येतात. त्यावेळेला नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या पुलाखाली पाण्यात घरी जाणारी एक महिला वाहून गेली. अशा अनेक घटना नंतर डोळ्यासमोर आल्या. कित्येकांच्या गाड्यांचं नुकसान झालं. खूप गोष्टी अशा. मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या घरातली खूप गरिबी होती. आम्ही एका अ, झोपडीसरच नाही घरातच असायचो, पण ते घर सतत गळत असतं आणि आम्ही पाऊस येणार म्हणून मुलं घरात नाचायला लागलो, की आई म्हणे, की "ह्यांची नुसती मजा होतीये. मला फक्त प्रत्येक ठिकाणी गळणाऱ्या खाली बादली ठेवायला लागते" आणि कधी-कधी आमच्या घरी एवढ्या पुरणाऱ्या बादल्याही नसायच्या. पण काही अशा अवस्थेमध्ये माझी आई आणि वडील त्या पावसाचा आनंद आम्हाला घेऊ देत. म्हणजे ते खूप कष्ट करत असायचे. ते पाणी भरून काढा, त्या फरशा पुसा वगैरे किंवा अशा सगळ्या गोष्टी करा. पण आम्ही जर पाण्यामध्ये त्याच पाण्यात होड्या, घरात साठलेल्या पाण्यात होड्या चालवायला आणि होड्या सोडायला माझ्या वडिलांनी मला शिकवलं. आणि तेव्हाच मला याचं कळलं, की कुठल्याही दुःखाच्या प्रसंगी आपण जर आनंदात राहिलो आणि त्याच्यातनं आपण जर मार्ग काढला, तर आपलं जीवन हे खरोखर जगण्यासारखं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की आपण सगळेजण लाइक माइंडेड लोकं इथे भेटतो, बोलतो, त्या ह्याच्यातनं सुद्धा खूप आनंद निर्मिती होते. आपण नेहमी गप्पा मारत असतो वेगवेगळ्या विषयावरती. आज आपण पावसावरती गप्पा मारतो आणि आज ह्या गप्पांमध्ये मी आता अ, बोलवणार आहे मोहनाला. मोहना, मोहना जागी हो. आहे जागीच आहे. धन्यवाद विनीता. आज आपण पावसाचा विषय घेतलाय आणि पाऊस म्हणजे प्रेम. तर असंच प्रेम आहे ते तो आणि ती. पण तो आहे पाऊस आणि ती आहे धरा. तर त्यांचं प्रेम आपण बघूया एका छोट्याशा लेखातनं. त्याची टपटपणारी संततधार आता पूर्ण थांबली. धो धो रौद्र रूपानंतर हे शांत त्याचे रूप भावणारेच होते. मोहक थेंबाजवळ बराच वेळ चालूच होती. अंगा खांद्यावर गालावर हलकेच ते थेंब लगट करत होते. थेंबांचे मोती सर्वत्र चमकत होते. तिला आवडणारा तो कधी कधी नटखट बनतो, तर कधी वाट पाहायला लावतो, तर कधी झिम्माडही बरसतो. त्याची सर्वच रूपे तिला भावणारी असतात. रिमझिमणारा तर संपूच नये असा वेड लावणारा तो. एखादी सुखद सर अलगद उतरते आणि थेंबा थेंबातून जणू सरगम झंकारते. पण पण कधी तो नुसताच अंबरात गरजत राहतो. पण ही खट्याळ धरा जेव्हा हसते तेव्हा तो तिच्या प्रेमात फसतो आणि मग मनसोक्त कोसळून रीता होतो. कधी तर नुसता सैरा वैरा बरसत असतो, अगदी मन मानेल तसा. आणि मग त्याला आवर घालणे कठीणच होते. पण जेव्हा बरसून गेल्यानंतर रानपाखरे आनंदात सुरात गातात, तेव्हा तिच्या बरोबर त्यालाही आनंद होतोच. मृदगंधाने बहरत तिचे स्वप्न तो फुलवितो. तिच्या गर्भातून कोंब फुटतात तेव्हा ती सुखावते. हिरवाईवर तर दोघांचेही प्रेम आहेच. शेतात पखरण करून तो खुश होतो, तर धनधान्याचे मोती सजतात तेव्हा ती खुश होते. साचलेल्या पाण्यात छोट्यांनी सोडलेल्या कागदी होड्यांचा आनंद त्या छोट्यांबरोबर ही दोघेही घेतातच. पण तो खास सखा आहे तो प्रेमी प्रेमिकांचा. त्यांच्या सवे आनंद घेत इंद्रधनु स्वप्नात ते धुंद होतात. पण कधी आभाळी दाटलेले मेघ गतस्मृतींना उजाळा देतात. त्यांच्या नयनातील मेघ सरींबरोबर वाहून जातात आणि अश्रू भरलेले नयन रीते होतात.
तो जसा इतरांना भिजवतो तसाच कवी मनांच्या कवितातून तो नेहमी चिंब भिजतो. त्याचे कौतुक गीतांमधून ऐकताना तर नेहमीच त्याला आवडतो. त्याच्या येण्याने सर्वांना आनंद होतो, पण मग तिचा आनंद तो काय वर्णावा. कोवळ्या पिवळ्या हळदीने नाहून हिरवा शालू अंगी लेऊन ती सजते. लाल केशरी रानफुलांचे भाली कुंकुम ती रेखते. कृष्ण मेघांचे काजळ भरून दवबिंदूंच्या मोतीमाळांनी ती सजते. मृदगंधांचे अत्तर शिंपून त्याच्या मिलनासाठी ती अधीर होते. तो पाऊस आणि ती धरा यांच्या मिलनाने तर पृथ्वीवरील जीवन फुलतं. तो रुजतो, गरजतो, बरसतो, नटखटी बनतो आणि मग परतीचे वचन देऊन हलकेच निघूनही जातो. पण जाण्यापूर्वी प्रेमधारांनी तिला तो भिजवून जातो. कोसळणारा तो आणि शहारणारी मी, कोसळणारा तो आणि शहारणारी मी, तो उधाण बेभान बेधुंद आणि तेव्हा त्याच्या प्रेमात स्पर्शात बहरणारी मी, पण नकळत भिजल्या वाटापासून हलके तो निघूनही जातो. याच्यानंतर मी एक छोटीशी कविता म्हणते. नुकतंच आपण 2 वादळांचा सामना केला. दोन्ही किनाऱ्यांवर त्यांनी धुमाकूळ घातला. त्यावर एक कविता आहे, घालमेल मनाची. टपटपणारा पाऊस आता धो धो बरसू लागला. टपटपणारा पाऊस आता धो धो बरसू लागला आणि चहू बाजूनी घोंगावत तो तिच्या झोपडीत शिरला. चहू बाजूनी घोंगावत तो तिच्या झोपडीत शिरला. वादळाचा जोर वाढता छप्पर झोपडीचे उडून गेले. वादळाचा जोर वाढता छप्पर झोपडीचे उडून गेले. माय लेकर भिजून जाता ती आडोसा शोधू लागली. माय लेकरे भिजून जाता ती आडोसा शोधू लागली. डोळ्यासमोर तिच्या गाडगी मडकी वाहू लागली. काय सावरू कसं सावरू घालवेल तिच्या मनाची. काय सावरू कसं सावरू घालमेल तिच्या मनाची. लाकूड फाटा ओला झाला आणि ऊब घरट्यातली विजूनच गेली. लाकूड फाटा ओला झाला आणि ऊब घरट्यातील विजूनच गेली. मायेच्या पदरात भयभीत लेकरे त्यांना घेऊन ती निवारा शोधू लागली. आता आता थांबले बाहेरचे वादळ. आता थांबले बाहेरचे वादळ, पण मनातले सुरूच आहे. मनातले सुरूच आहे. आसवे तिची पुरात मिसळून गेली, पण खंबीर होत आता ती सावरली. आसवे तिचे पुरात मिसळून गेली, पण आता ती खंबीर होत सावरली. दुःखाला दूर करून पुन्हा झोपडे उभारू लागली. घालमेल तिच्या मनाची आता थांबली. घालमेल तिच्या मनाची आता थांबली, कारण आता जगण्याचे भान तिला आले. कारण आता तिला जगण्याचे भान आले. आपणही पावसामध्ये चिंब भिजतो आहोत. उषा, तुला क्रिकेट खूप आवडतं, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आवडतं, पण उषाचं क्रिकेटमध्ये मास्टरी आहे अगदी. ती कुठलीही मॅच सोडत नाही आणि अत्यंत क्रिकेट एन्जॉय करत असते. म्हणजे ती क्रिकेट सुद्धा मला वाटतं पावसासारखा एन्जॉय करते. तर क्रिकेटमध्ये लास्ट बॅट्समन जो असतो तो आपला यथातथाच असतो, पण आजचा आपला लास्ट बॅट्समन जो आहे ना, तो नक्की सेंचुरी मारणारा आहे. त्यामुळे आजच्या ह्या पावसाच्या कथेला शेवटचा साज चढवते आहे राही, आमची लास्ट बॅट्समन. नमस्कार. पावसाळा मनातला. लहानपण देगा देवा म्हणतात ते उगाच नाही. लहानपणी येरे येरे पावसा म्हणून पाऊस सुरू झाला की नाचत उड्या मारत त्यात भिजायची किती मजा असायची. आई ओरडायची, पण पावसात भिजण्याची मजाच नाही. तरुण वयात भिजण्याची लाज वाटू लागली.
सिनेमात हिरोईन भिजताना बघून तिच्या जागी मन स्वतःला कल्पू लागलं. तिथूनच कदाचित हा मनातला पाऊस सुरू झाला असेल. बाहेर पाऊस कोसळत असताना खिडकीतून त्याच्याकडे बघायला छान वाटतं. काही वेळेला मन शांत असतं, काही वेळेला मन आठवणींच्या पावसात चिंब भिजतं. बरसात में तुमसे मिले हम तो सजन हमसे मिले तुमचं रोमॅन्टिक मूड असतो. आणि त्याच वेळेला स्वारीची हाक येते, अगं मस्त पाऊस पडतोय, भजी आणि चहा कर ना. मस्त पैकी. मी निर्विकार नजरेने त्याच्याकडे बघते. तोपर्यंत त्याने पुस्तकात डोकं खुपसलेलं असतं. मी गुणगुणते, कैसे समजाऊ बडे ना समज तू. पण पालथ्या घड्यावर पाणी. मी गुपचूप भजी तळायला घेते. काही वेळेला विजांचा कडकडाट, गडगडाट आणि धुवांधार पाऊस बाहेर कोसळत असतो आणि मनात वेदनांचा कोसळ सुरू असतो. ओल्या चिंब होऊन जखमा परत ठसठसू लागतात. पाऊस नको वाटतो, पण तो थांबायचं नाव घेत नाही. मग आठवतं, आयुष्यात किती आव्हानं पेलली, कधी डगमगलो, पण परत ताठ उभत आव्हानांना सामोरे गेलो. ते कधी डोळ्यातून पाऊस रिमझिमायचा, कधी डोळे कोरडे. जिंकण्याची चमक घेऊन परिस्थितीशी टक्कर द्यायला सज्ज. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अग संग है. श्रावणातला ऊन पावसाळे तर नेहमीच आयुष्यातही चालू राहिला. दुःखाचा खो खो थांबायचं नाव घेतच नाही. सुख मनात भरून घेताना बाहेरचा चमचमणारा पाऊस म्हणजे रेशीम धारा. श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा. धो धो कोसळणारा पाऊस, पूर घेऊन येणारा, अन्नधान्याची नासाडी, शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल, घर जमीनदोस्त, जीवांची हानी. अशा संकटांचा पाऊस आला की एकामागून एक संकट घेऊन कोसळत राहतो. या संकटांशी दोन हात करताना मनातला पाऊस कधी डोळ्यातून ओघळतो, तर कधी मनातच कोसळत राहतो. मग संकटांशी झुंज देऊन जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा मनात समाधान पाऊस झिरमिरत राहतो. ज्यावेळी मातृत्व लेणं आपल्या पदरात पडतं, आपला पानाधन्य होतो, त्यावेळी तृप्ततेचा पाऊस डोळ्यात आणि मनात रिमझिमत राहतो. मैं ना रहूंगी तुम ना रहोगे फिर भी रहेगी निशानियां. काही वेळेला अवकाळी पाऊस येतो. फळांचं, फुलांचं, धान्याचं सगळ्याच नुकसान करतो. जेव्हा आयुष्यात धक्कादायक अवकाळी पाऊस येतो आणि आपल्या जीवलगांना आपल्यापासून नेहमीसाठी दूर घेऊन जातो, तेव्हा डोळे कोरडे असतात, मनात अश्रूंचा पूर येत असतो. हा पूर कायमच असतो. ह्या पुराबरोबर आपण आपलं आयुष्य वाहत ठेवतो. तुम ना जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए. असा हा मनातला पावसाळा आयुष्याच्या सगळ्या रंगात भिजवून टाकतो, स्वतः रंगहीन राहून. धन्यवाद. विनिता. खूप छान राही, अप्रतिम. हा, धन्यवाद. काहीच पावसाचं सुचत नव्हतं आणि तू सेंचुरी मारलीस बघ. असं आहे. अगं पण सेंचुरीत ना माझा पार्टनर उषा आहे. दोघींचं मिळून येते. बघ की, आणि आज उषा काही पावसाच्या गप्पात नाही, फक्त ती ऐकतेय, पावसात चिंब भिजतीये ती. काहीतरी डबल सेंचुरी करेल ह्याच्यावरती सुचेल ना. हा, नक्की नक्की. पण अर्थातच शेवटच्या चरणात आता पोहोचलो आहोत आजच्या या पावसाळी वातावरणात. आज आणायचे पावसाळी वातावरण पण बाहेर खूप पुण्यामध्ये काल परवा इतका छान पाऊस पडलेला आहे की प्री मान्सून नसून मान्सून रेन्सच आहेत ते, असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर नेहमी महिन्यात एक बातमी येते की या वेळेला 25 तारखेला केरळात पाऊस दाखल होणार, आणि मग तो असा हळूहळू पुढे सारखं 25 जूनला येतो कधीतरी. त्यापेक्षा यावेळेला खरंच तो लवकर आला आहे, ते बरं वाटत आहे. अशा आपण सगळेजण खूप खुश आहोत असं मला वाटतंय. म्हणजे पावसात भिजण्यापूर्वी आपण पावसात भिजलो आहोत, या साहित्यरूपी पावसात भिजलो आहोत. तर आपण आसावरी कुठे गेली तेवढ्यात?
हाय. असावरी. हे आहे. हा, आता एकदा शेवटचं भिजवून टाक, म्हणजे मग आम्ही झूम मधनं झूम व्हायला बरे. येस. मस्त. तर आता आज आसावरीची ही हेलिकॉप्टर एंट्री होती बरं का. ती आजच्या या कार्यक्रमात खरं म्हणजे नव्हती, पण तिला मुद्दाम उषाला पावसात भिजवण्यासाठी म्हणून मी तिला रिक्वेस्ट केली आणि तिथे आली. आता शेवटचं तिचं गाणं आपण ऐकूया. आता सगळ्यांच्या मनातला पाऊस ऐकला, मस्त छान त्यांच्या त्यांच्या प्रत्येकीच्या मनातल्या पावसाने त्यांनी चिंब केलेलंच आहे. पण विनीता तुझ्यासाठी खास ऐका. क्या बात है. ये आज का लास्ट शेर और ये पेशकश तुम्हारे लिए. बात तूने जो छेड़ी है बारिश की, बात तुमने जो छेड़ी है बारिश की, मन का सावन कहीं उमड़ कर ना बाहर आए, मन का सावन कहीं उमड़ कर ना आ जाए. दोनों की फितरत है दस्तक देने की, दोनों की फितरत है दस्तक देने की, वक्त बेवक्त कहीं भी कभी भी. माशाल्लाह. तर त्या कभी भी आणि कही बीला थोडस बाजूला ठेवून थोडं रोमॅन्टिक पावसाकडे जाऊया. आणि अमिताभ बच्चन आणि यांचा चित्रित झालेलं मंजिल चित्रपटमधलं गीत ऐकवते आणि बघा, आवडेल तुम्हाला. रिमझिम गिरे सावन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये लगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये लगन. जब घुंघरूं सी बजती है बूंदे, अरमां हमारे पलके न मूंदे, कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये लगन. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंध रहा है किस अजनबी से, हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, कैसी ये मेरे साथ. धन्यवाद विनीता.